जय हिंद मित्रांनो, मी समीर पिंजारी, धाराशिव पोलीस. आता तसेच आपल्या धाराशिव मध्ये 123 जागांवर पोलीस भरती होत आहे. तुम्ही जाहिरात पाहिलीच असेल. तसेच आपलं भरतीचं पूर्ण नियोजन पोलीस भरतीचं ह्या मैदानावर होत आहे. येथे गोळाफेक 100 मीटर होण्याची पूर्ण दाट शक्यता आहे. तसेच तुम्ही बघू शकता, प्रत्येक पोलीस फोर्स तुमच्या कामासाठी जुटलेला आहे. बघू शकता, पूर्ण पोलीस फोर्स तुमच्या कामासाठी जुटलेले आहे. जेवढी ताकद आम्ही मेहनत या मैदानावर देत आहे, तेवढीच मेहनत तुम्ही सुद्धा या ग्राउंडवर द्या. तेव्हा आम्हाला असे वाटेल की आमचं यश कुठेतरी कामात आलं. जय हिंद मित्र. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही जर हा सुरुवातीचा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओमध्ये काय सांगितले, तर धाराशिव पोलीसमध्ये ग्राउंड आखणीसाठी तयारी चालू आहे. म्हणजे जे पोलीस आहेत तिथं जे सध्या ड्युटीवर आहेत किंवा जे तिथं ट्रेनिंगला चालू पोलीस आहेत, तर ते सध्या आपल्या ग्राउंडची तयारी करत आहेत. पूर्णपणे 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळाफेकचा ट्रॅक बनवत आहेत. हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कारण की त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि ते व्हिडिओ मी स्वतः काढलेला आहे. कारण त्याच्यामुळे मी त्या ग्राउंडवर जाऊन आलेलो आहे आणि त्यामुळे तिथं पूर्णपणे तयारी चालू आहे. आता असा अंदाज आहे की ग्राउंड कधी होणार हे तुम्हाला पूर्णपणे खोलावर माहिती जाऊन सांगणार आहे की नक्की ग्राउंड कुठल्या महिन्यात होणार. आता आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीचं फॉर्म भरण्यासाठी किती दिवस राहिले. तर आज आपल्याला माहिती आहे 27 तारीख आहे. 27 नोव्हेंबर तारीख आहे आणि 27 नोव्हेंबर झाल्यानंतर आता 28, 29, 30 आणि हे 4 दिवस म्हणजे 1, 2, 3, 4 म्हणजे आजचा दिवस सोडून कमीत कमी 3 दिवस राहिलेले आहेत. आणि 30 तारखेला ग्राउंडची तारीख जी आहे ती संपणार आहे. म्हणजे फॉर्मची तारीख संपणार आहे. आता ह्याच्यामध्ये बरेच जणांना प्रश्न आहे की तारीख वाढणार का, तारीख वाढू शकणार का. तर ह्याच्यामध्ये आपल्याला तारीख वाढणार का हे 30 तारखेलाच कळणार आहे मित्रांनो. पण त्याआधी आपल्यासमोर जी रितसर तारीख दिलेली आहे, म्हणजे रितसर फॉर्म संपण्याची मुदत दिलेली आहे ती 30 तारीख आहे. म्हणजे शेवट 30 तारखेला फॉर्म संपणार, त्याचा विषय मिटणार आहे. म्हणजे 4 दिवस राहिलेले आहेत. आता विषय असा आहे की कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरले, एका विद्यार्थ्याला किती फॉर्म भरता येते ते तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तर आता आपल्याला माहिती आहे एका विद्यार्थ्याला एक उमेदवार आहे आणि एक उमेदवाराला कुठले फॉर्म भरायला येतात. ज्यांना माहित नाही त्यांना, ज्यांना माहित आहे त्यांनी बघा आणि ज्यांना माहित नाही त्यांनी बघा. पण आता मी कॉन्स्टेबल कुठल्याही जिल्ह्याला एका पदासाठी भरायचो. कुठल्याही जिल्हा, किती जिल्हा असतात त्यात कॉन्स्टेबल, फक्त एकदा कॉन्स्टेबलचा फॉर्म टाकला परत तो फॉर्म कुठल्याही दुसऱ्या जिल्ह्याला टाकता येत नाही, हे देखील लक्षात घ्यायचं. त्यानंतर SRPF टाकावा लागतो. आता SRPFचे जेवढे गट आहेत त्यापैकी एका गटाला कुठल्या तरी SRPF कॉन्स्टेबलला टाकावा लागतो. त्यानंतर चालकचा कुठल्याही जिल्ह्याला एक फॉर्म टाकता येतो. आणि बॅट्समन, आता बॅट्समनचा असा विषय आहे की त्याला बॅट्समनची तयारी करणारे विद्यार्थी लागतात, कारण की कुणाचंही काम नाही बॅट्समनचा फॉर्म भरणे. म्हणजे 90% मुलं तर ह्याला फॉर्म भरत नाहीत आणि त्यामुळे ह्याच्या जागा देखील शिल्लक राहतात. आपल्याला माहिती आहे की बॅट्समनचं फार अवघड आहे आणि कोण एवढा कुठाना करायला लागलं ते पिपाण्या वाजवा, ढोल वाजवा, ती सराव करावा लागतो. आणि ते कोणाकडं असं आजकाल कोण करणं गेले, म्हणजे ज्यांना गरज आहे ते करतात, शहरात करतात. पुणे, मुंबई, ठाणे त्या ठिकाणी बॅट्समनची जास्त तयारी केली जाते. म्हणजे आपल्या भागात केली नाही जात. आपल्या बार्शी, सोलापूरमध्ये एवढे विद्यार्थी करत नाहीत, पण दुसऱ्या जिल्ह्यात केली जाते. त्याच्यामुळे त्याला जागा देखील कमी आहेत. आणि आता आपल्याला फक्त हे 4 फॉर्म टाकतात कुठल्याही जिल्ह्याला एका उमेदवारासाठी. आता तुम्ही कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरलाय तुम्ही, आता प्रत्येकाने बघितलं आहे. आता चालकसाठी फॉर्म भरताना बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की साधं लायसन लागतं का TRचं लायसन लागतं. TR म्हणजे हेवीचं लायसन, हेवी ट्रकचं लायसन असतं. हे म्हणजे 10 टायरी 12 टायरी असे लायसन असतं ह्याचं. म्हणजे जे टुरिस्ट गाड्या असतात, पिवळ्या नंबर प्लेटच्या गाड्या असतात, त्यांना TRचं लायसन असतं. आणि जी LVM असते, LMV असं असते आपलं, म्हणजे 4 व्हीलर साधी, त्याचं देखील लायसन्स चालतं का. तर मित्रांनो, हे दोन्ही पण लायसन तुमच्याकडे असेल तर तुम्ही चालकला फॉर्म भरू शकताय. म्हणजे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं असेल तर, किंवा LVMचा असेल किंवा TRचं नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकताय. कारण की जर तुम्ही तिथं सिलेक्शन झालं तर तुम्हाला TRचं लायसन काढावं लागेल, एवढंच त्याच्यामध्ये आहे. तर हा प्रश्न बऱ्याच जणांचा होता. तर तुम्ही LMVचं लायसन जर असेल तुमच्याकडे 4 व्हीलरचं, तुम्ही ते घेऊन जाऊ शकता आणि तिथं फॉर्म भरू शकताय. आता बघा मुदत किती राहिलेली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात, आता सोलापूरचं देखील ग्राउंडची आखणी चालू आहे, कारण की सोलापूरच्या देखील ग्राउंडवर जाऊन आलेलं आहे. आणि पूर्णपणे आता ग्राउंड कधी होणार आहे, आता हे महत्त्वाचा मुद्दा आहे की ग्राउंड कधी होणार. आता ग्राउंडची तयारी चालू. आता ही नोव्हेंबरमध्ये 30 ह्याला फॉर्म होतं, किंवा आता जर मुदत वाढली, समजा बाय जास्त मुदत वाढली तर 15 डिसेंबरपर्यंत मुदत वाढू शकते फॉर्मची. पण एवढी वाढवणं शक्यता कमी आहे. जर वाढली तर 15 डिसेंबर. मग जर समजा नाही वाढली तर डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंडची आखणी तयारी चालू आहे आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होण्याची शक्यता. म्हणजे फेब्रुवारीमध्ये, लक्षात घ्या, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिने जे आहेत ते ग्राउंडसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या 3 महिन्यामध्ये कुठल्याही महिन्यामध्ये
ना भूतो ना भविष्य, ह्याच्यामध्ये ग्राउंड होणार 100%. ह्याच्यामध्ये कोणी ह्याच्या बदल करू शकणार नाही किंवा काय होऊ शकणार नाही. आता इलेक्शन आहे, आपल्याला माहिती आहे डिसेंबरमध्ये इलेक्शन आहे, त्याच्या आधी फॉर्म चालू आहे, सगळं चालू आहे पोलीस भरतीचं. आता इलेक्शन असल्यामुळे ह्याचा काय आपल्याला फरक पडणार नाही, कारण की इलेक्शनचा निकाल लगेच महिन्यात लागतंय. म्हणजे जानेवारीमध्ये निकाल लागून जाईल, डिसेंबरमध्ये इलेक्शन आहे, 6 का 7 तारखेला काहीतरी मतदान आहे आणि त्यानंतर इलेक्शनचा लगेच निकाल लागून जातो आणि 1 तारखेला इलेक्शन ड्युटी आहेत बरेच जणांना आणि 6 का 7 तारखेला निकाल आहे. म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात प्रोसेस असणार आहे. आता हे निकाल बी लागून जातो, संपूर्ण गोष्टी होतात. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला काही अडचण नाही पोलीस भरतीसाठी. आणि पोलीस भरती जानेवारी फेब्रुवारीमध्ये ग्राउंड 100% होणार हे लक्षात घ्या, कारण की ज्यांनी कोणी ग्राउंडची तयारी चालू केली नसेल त्यांनी ग्राउंडची तयारी चालू करा, कारण की अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, 100 मीटरसाठी बऱ्याच जणांना ताकद लावी लागणार आहे, कारण की 100 मीटर सगळ्यात जास्त घात करतो विद्यार्थ्यांचा. गोळा काय बऱ्याच जणांचा आउट ऑफ जातो, गोळाचा काही विषय नाही, गोळ्या बरेच विद्यार्थी आउट ऑफ मारू शकतात, पण 100 मीटर हा जे आहे ते प्रत्येकाला आउट ऑफ करायला लागेल, कारण की तर तुम्हाला 45 मार्काची पुढी जर मार्क घेतले, तुम्ही जर 40, 42, 45 या रेंजमध्ये जर मार्क बरं घेतली, तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला लेखीला परीक्षेला पात्र होऊ शकता. 40, 42, 45 कुठल्याही जिल्ह्याला, तुम्ही कुठल्याही कास्ट असा जर ओपन असाल तर 42 ते 45 मार्क तुम्ही द्यावी लागतील. अन्यथा इतर विद्यार्थ्यांना 40+ मार्क जर घेतले तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला लेखी परीक्षेला पात्र होऊ शकता. त्यामुळे लेखी देखील तयारी करा आणि 45 मार्क टार्गेट ठेवायचे, जेणेकरून तुम्ही तिथं लढू शकता आणि चांगल्या प्रकारे पोलीस भरतीला योगदान देऊ शकता. कारण की आता अत्यंत मोठी भरती आहे आणि ह्या भरतीत सुवर्णसंधी करून घेणे आपल्या हातात आहे. आणि पूर्णपणे यूट्यूब चॅनलवर आपल्या पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती येत असते, त्यामुळे तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.